हमारा मेरा क्या मैं गई अरे नहीं घाटा में राजाधिराज योगीराज महापरब्रह्म परमात्मा ओंकार रूप श्री स्वानंदनाथ दयाननाथ गजानना गणेशा आमचा सगळ्यांचा प्रणाम स्वीकार करा आम्हाला क्षमा करा आमची क्षमा करा आणि आमच्यावर कृपा करा। श्री गजानन महाराज की जय। बोला गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। धन्यवाद। धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल। साहेबांना खूप लहानपणापासूनच आवडती, त्यांना मूर्ती घडवण्याचा मूर्तीमध्ये त्यांना अगोदर पण लहानपणापासून छंद होता आणि त्यांचा हा छंद आपला व्यवसायामध्ये रूपांतरित करून बाप्पांनी त्यांच्यावर आशीर्वाद लाभलेला आहे, खंडराजे त्यांना साक्षात्कार झालेला आहे। अशीच त्यांना ईश्वरची प्रार्थना करतो ते आणखीन चांगल्या मूर्त्या आणखीन पुढे त्यांच्या जीवनामध्ये घडवितो ही सदिच्छा। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। राहिलेले सदस्य यांची आम्ही मुलाखत घेतो। या ज्या श्रीची जी मूर्ती आहे भव्य दिव्य, या मूर्तीचे मूर्तिकार माननीय नाव आपलं अशोक सपकाळजी। या मूर्तीला त्यांनी ही मूर्ती यांनी साकारलेली आहे। जी श्रीची मूर्ती त्यांनी घडवलेली आहे, जी मूर्ती एवढी सुंदर दिसते, त्यांचे मूल जे हे आहेत सुंदर त्यांना रूप आणणारे हेच मूर्तिकार आहेत। हार्दिक शुभेच्छा सरांना। तेव्हापासून तुम्ही करता? तुम्हाला मूर्ती घडवताना कसं वाटतं? मंडळाला 60 वर्ष पूर्ण झालेले आहे। हीरक महोत्सव आहे। ही मूर्ती आमची आमच्या चाळीपासूनच तयार होत आली आहे, आमच्या मंडळाचे कार्यकर्त्यांपासून। तर ती यंदा त्यांना 60 वर्ष झाली आहे, त्यामुळे मला ना खूप आनंद होतो असा की सगळे भाविक येतात, दर्शन करतात, सगळे लाईनमध्ये उभे राहतात, व्यवस्थितपणे सगळे दर्शन करतात व्यवस्थित। सगळ्यांची मनोकामना पूर्ण होते आणि आमचा गणपती नवसाला पाहतो। आणि या पूर्वीला गणपतीला काय नावाने ओळखलं? खेतवाडीचा युवराज म्हणूनच त्यांचं नाव आहे। पहिल्यापासून आजपर्यंत तेच नाव आहे। पूर्ण खेतवाडीमध्ये खेतवाडीचं युवराज म्हणूनच नाव म्हणून ओळखतात। सिद्धी स्पोर्ट बालमित्र मंडळ हे आमच्या मंडळाचं नाव आहे। नाही, दरवर्षी आमची वेगळी मूर्ती बनते। 1 इंचाची मूर्ती दरवर्षी वेगळी बनते। विसर्जनसाठी आम्ही चौकडीमध्ये सोबतून घेऊन जातो। माहिती दिल्याबरोबर मंडळाचं नाव घे, त्या मंडळाचं कोणतं नाव, माहितीचं नाव सांगा। सिद्धी स्पोर्ट बालमित्र मंडळ आहे आमच्या मंडळाचं नाव। बालमित्र मंडळ या गणेशोत्सवाला हार्दिक शुभेच्छा। आणि गणेशोत्सवाच्या या पारंपरिक संस्कृती मंडळाला खूप त्याच्या कलाकाराकडून तमाम बांधवांकडून मित्रमंडळाकडून खूप शुभेच्छा। भक्तांकडून या आपल्या मित्रमंडळ खूप या मंडळाला शुभेच्छा। गणेशाची पण आपल्या सर्वांवर कृपा राहो ही सदिच्छा। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गजानन महाराज की जय। मंदिर मामा की जय। खेतवाडी युवराजचा खेतवाडी युवराजचा थँक्यू। धन्यवाद साहेब। आपलं नाव? सगळ्या मूर्तीची माहिती द्या आणि पूर्वी काय होतं ना आता काय बदल झाला, तुम्हाला त्याच्याबद्दल काय या वर्षीचा आणि ग्रुप लोकांची काय म्हणजे दुप्पट त्यांना हे मिळते, प्रेरणा मिळते हे थोडं। आमच्या अगोदर 4 फुटाची मूर्ती आहे, आता एवढी भव्य मूर्ती झाली आमची छान। हळूहळू प्रगतीच करते मंडळाची, कधी आमच्या पाठीशीच आहे। कसं आहे की आमच्याकडे खूप सामाजिक कार्य होतं, कुठल्या मुलाला हेल्प गावात जाऊन आम्ही गोळ्या पुस्तकं वाटतो शाळेतली, अन्य करत असतो आणि
आमच्या गणपतीचं नाव आहे किती वर्ष जवळपासून ओळखलं जातं जम्मू एवढा मोठा पूर्वीपासून ह्या 1 इंची मूर्ती म्हणून लोकांना ही ओळखणारी मूर्ती श्रीची मूर्ती भव्य दिली हळूहळू वाढतच गेली आणि आज वाढतच वाढत जाणार. गेली. आज त्या 2024 या सालामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 8 ते 7 सप्टेंबर आज पहिला दिवस गणपती बाप्पांचा आहे आशीर्वाद आणि आहे. या बाप्पांचा अनेकांना आशीर्वाद आहे आणि पेटवडकर युवराज नावाने ह्या गल्लीमध्ये ती ओळखली जाणारी माहिती सर्वांच्या आज चॅनेलमार्फत आम्ही प्रदर्शित करत आहोत. तुम्ही पण तुमच्या नातेवाईकाला आप्तेष्ट मित्रमंडळीचं या मूर्तीला अवश्य भेट द्या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गजानन महाराज की जय. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की श्री गजानन महाराज की पेटवाडी युवराजचा सर्व गणेश भक्ताची मंडळाचे हार्दिक हार्दिक स्वागत. पेटवाडीच्या राजाचे युवराज मंडळाचे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. सर आज आपण या पहिल्या दिवशी गणेशाच्या इथे आपलं आगमन झालेलं आहे. आपल्या इकडे मंडळामध्ये सगळे विराजमान मंडळी गणपतीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. खूप भव्य दिव्य रांग वाढले आहे. पूर्वी या मंडळाला 1 इंची म्हणून मूर्तीची स्थापना झालेली आणि ते या नावाने ओळखली जात होती. आता त्याचे 2024मध्ये काय रूपांतर झालं आणि काय नावाने ओळखलं जाते त्याची थोडक्यात तुम्ही माहिती द्याल. त्यांचं नाव सांगा सर. नवसाला पावलं. समोर देख जे मिळेल ते ती झाडी मूर्ती पण खूप असते, मोठी असते. यावर्षी मला पूर आला तर मदत केला. सामाजिक कार्य. ब्लड डोनेशन हे सगळं ते ही मंडळ हे करतात. ही मंडळ ही कामं करतात. ब्लड डोनेशन काय रक्ताला मदत वगैरे असं. तर अतिशय सुंदर साहेबांनी माहिती दिलेली आहे आणि ते आपल्या सामाजिक कार्य पण एकंदरीत ते चांगल्या तऱ्हेने आणि राबवण्यात ते काम साहेब करतात पारसी असून हे सगळं करतात. आणि ते इतर धर्माचे असून सुद्धा आपल्या गणेश मंडळाला त्या आयोजित वेळात वेळ काढून आणि ते गणेशांचे प्रिय आहेत ते आणि भावनिक गणेश आहेत त्यांचा प्रिय आहे. आणि गणेश त्यांचा प्रिय आहे आणि त्यांना त्यांच्या मंडळाला त्यांना खूप आपुलकी आहे, माया आहे, प्रेम आहे, लोभ आहे आणि त्यांच्यामध्ये खूप म्हणजे त्यांच्या मनामध्ये त्यांचा देव भरलेला आहे आणि त्यांना गणेश पावण्यात सुद्धा आहे. गणेशच झालेला आहे. गणेशवरती त्यांना पावन झालेलं आहे आणि आज पहिल्या दिवशी आज तिथे भव्य दिव्य या समारंभामध्ये सर्व मंडळीने स्थायिक इथे लहान पुरुष मंडळ इथे सर्वांनी उपस्थित राहिलेले आहे. सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक स्वागत. श्री गणरायांचा विजय असो. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद.